नमस्कार, मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि फायनली माझे बर्थडेचे गिफ्ट्स मला भेटलेले आहेत, जे की आधी भेटायला पाहिजे होते, म्हणजे कुरिअर केल्यानंतर, पण थोडंसं लेट झालं आणि त्यानंतर ते सुट्ट्या असल्यामुळे तर मग अजूनच लेट झालं। असो 21 ला बर्थडे झाला आणि हे 23 ला मला भेटलं। तर ह्या गिफ्ट मागं खूप सारं प्रेम आहे, म्हणजे एक म्हणतो ना आपण सोशल मीडियावर झालेली मैत्री किंवा एक अनोळखी व्यक्ती म्हणून आपण भेटलेलो, आज इथपर्यंत येऊन पोहोचलो, हेच खूप काही आहे। म्हणजे तसं जर म्हणायला गेलं तर मी याच्या आधी पण खूप वेळा सांगितलं की घरचे पण कोणी कोणासाठी एवढं करत नाही, प्रत्येक जण आपापला स्वार्थ बघतो। तर तसंच काही म्हणजे नाही का असतं, प्रत्येकाच्या घरी असतं, कोणत्याही रिलेशन मागं काही ना काही स्वार्थ असतो। पण ही जी मैत्री आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही, म्हणजे आपण म्हणतो ना आपण कधी काळी आपण केलेलं कोणाचं प्रमोशन किंवा कोलॅबोरेशन आणि त्यांच्यासोबत झालेली ती छान अशी अटॅचमेंट, कसं असतं माहितीये का, कोलॅबोरेशन जरी केलं किंवा प्रमोशन जरी केलं तर एक तिथपर्यंतच नातं न ठेवता जर कुठं तरी थोडंसं पुढं गेलं की ते छान असं फुलतं। आणि तसंच काहीच आमच्या बाबतीत झालेलं आहे। मी म्हणजे गंमत काय, तिच्या प्रमोशन कोलॅबोरेशन मागून मी कोणताही स्वार्थ ठेवला नाही आणि आज तिने माझा हा एवढा आनंदाचा दिवस त्यामध्ये एवढे छान गिफ्ट्स पाठवून त्यामध्ये अजून भर टाकली। तर मला तरी अजून काय हवं आहे, तर हे जे 3 ड्रेस मला रिसीव झालेले आहेत किंवा मला हे जे मला सुंदर असे ड्रेसेस 1 पीस रिसीव झालेले आहेत, तर ते मला आशूज फॅशन या इंस्टाग्राम पेज कडून रिसीव झालेले आहेत। आता मी तिचा नंबर जर ती हो म्हटली तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन, नाही म्हटले तर तुम्ही तिला इंस्टाग्रामला फॉलो करा। तसंच युट्यूबचं चॅनलचं सुद्धा आहे, कोणाकोणाचं इंस्टा आयडी पण नाहीये, पण त्यांना ड्रेस हवेत त्यांनी त्यांच्या युट्यूबचं पण मी लिंक देते आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये, इंस्टाग्रामची सुद्धा देते आहे आणि जर हो म्हटली तर नंबर सुद्धा देत आहे, तर तुम्ही त्यांना नक्की डीएम करा किंवा मेसेज करा। आणि सगळ्यात मेन म्हणजे मॅटर्निटीच्या वेळेस जो मी लॉंग 1 पीस वेअर केला होता तो मला तिच्याकडूनच रिसीव झाला आणि तिथून झालेली कोलॅबोरेशनची सुरुवात आज इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे, असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही। खरंच खूप सुंदर ड्रेस आहेत, त्याची क्वालिटी म्हणा आहे ते, आणि मी म्हटलं ना ती तेव्हा पण तिला माझं माप नव्हतं दिलं मी, आणि आता पण ती असं म्हणजे नाही का एक बघून व्यवस्थित ती स्टिच करून देते। म्हणजे आता तिने व्हिडिओ थ्रूच बघितले मला ना पर्सनली, सो त्यानुसार तिने छान असे ड्रेसेस स्टिच केले। अजून मी काय घालून पाहिलेले नाहीयेत बरं का, येतायत नाही येतायत तो पुढचा प्रश्न आहे। हे ड्रेस दाखवल्यानंतर तसा मी त्याचा पुढचा व्हिडिओ म्हणजे वेअर केल्यानंतरचा शेअर करेनच, तर तुम्हाला ड्रेस कसे वाटतायत ते तर सुद्धा नक्की सांगा। आणि तुम्हाला हवे असतील तर तुम्ही त्यांना पुन्हा एकदा डीएम करा आणि ऑर्डर करा, छान ड्रेस आहेत। आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला हवं तसं शिवून भेटतंय, आपण जसे जसे फोटोज पाठवू तसं ते स्टिच करू। तर सगळ्यात पहिला म्हणजे हा ड्रेस, ह्याचा कलर थोडासा रेड आहे, म्हणजे रेडिश कलर मध्ये आहे, पूर्णपणे पण रेड नाही, बघू शकता। आणि हे जसं आपण फॅब्रिक तिला सांगू किंवा ज्या पॅटर्न मध्ये सांगू तसं ती जाते मार्केट मधून विकत घेते, आपल्याला फोटोज पाठवते आणि त्यानंतर मग ती तशी स्टिच करते, अगदी जसं आपण फोटो पाठवत तसा। तर हा ड्रेस आहे ना, हा 1 पीस आहे, 1 पीस म्हणजे लेंथ बऱ्यापैकी छान आहे, अँकल लेंथ आहे। आणि त्याचं जर कापड बघितलं तर ते सांगू म्हणजे नाही का, मी म्हटलं जसं आपण सांगू तसं छान असा खाली घेर पण आहे। आणि सगळ्यात भारी म्हणजे याच्या स्लीव्ज आहेत, या स्लीव्ज मला भरपूर आवडतात। सध्या जी मिशू साडी ट्रेंड मध्ये आहेत त्याच्या स्लीव्ज ह्या अशा आहेत, तर आता हा मी घातल्यानंतर तर तुम्हाला समजेलच, पण एक अंदाज देते असा आहे। त्याच्या स्लीव्ज अशा आहेत, खूप सुंदर ड्रेस आहे, खरंच खूप सुंदर आहे। आता हे असं दाखवणं वेगळं आलं, नॉट्स वगैरे सुद्धा लावलेले आहेत आणि मला डीप जास्त गळे आवडत नाही, त्यामुळे तिला माहिती आहे त्यामुळे तिने गळे पण व्यवस्थित बनवलेले आहेत, नो डीप, एकदम नॉर्मल छान आणि सुंदर। आणि मला सुद्धा हे ड्रेस खूप छान दिसते। तर आता हा मी पटकन ड्रेस वेअर करते आणि तुम्हाला दाखवते की हा एक्झॅक्टली कसा दिसतोय। तर मला परफेक्ट दाखवायला जमणार नाही, कारण माझ्याकडे व्हिडिओ शूट करायला कोणी नाही आहे, जसं माझ्या पद्धतीने जमेल मग तसा मी तुम्हाला तो वेअर करून दाखवेन। तर चला आता हा ड्रेस वेअर करूया। तर घातल्यानंतर बघू शकता किती सुंदर दिसतोय आणि हा कलर खरंच खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो आहे। आणि जर तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाणार असाल तर त्यासाठी खरंच एक नंबर आहे, म्हणजे आपण म्हणतो ना आता समर वॅकेशन्स चालू होतील, कोण कोकण गोवा वगैरे फिरायला जाईल, त्यासाठी खूप सुंदर आहेत। बॅक नेक सुद्धा पाहू शकता आणि मी साईडला फोटोज सुद्धा लावलेले आहेत। त्यानंतर ह्या सगळ्यात भारी म्हणजे स्लीव, ज्या की ह्या ड्रेसला खूप अट्रॅक्ट करतात, अस्तर पण खूप छान क्वालिटीचा आहे। आणि ओव्हरऑल ड्रेसचा लुक कसा आहे ते तर तुम्ही पाहू शकता।
खरंच खूप सुंदर आहे आणि हा कलर माझ्यावर खूप छान दिसतोय आणि मला उठून पण दिसतोय. तुम्ही तुमचे कलर स्वतः चॉईस करू शकता. रेडचा ड्रेस झाला, तुम्ही बघितलाच तो कसा दिसतोय आणि खरंच खूप सुंदर आहे बरं का. जेव्हा मी प्रॉपर त्याच्या रील्स वगैरे बनवेन ना तेव्हा तर ते तुम्हाला समजेलच की हा एक्झॅक्ट ड्रेस कसा आहे. तेव्हा कोणाला तरी शूट करण्यासाठी आहे, म्हणजे कोणाला तरी बनवेल. त्यानंतर म्हणजे हा ब्लॅक ड्रेस, ह्याचा घेर ना खूप मोठा आहे आणि याचा स्लीव पण छान आहे, म्हणजे त्याला थोडंसं टिकली वर्क आहे जे थोडं अट्रॅक्ट करतं. त्यानंतर ह्याचा गळा सुद्धा सिंपल आहे, मागे नॉट्स आहेत, पण याचा घेर मात्र खूप मोठा आहे, बघू शकता. यामध्ये तुम्हाला कलर व्हरायटीज अवेलेबल होऊन जातील, तुम्हाला कसा हवा आहे कसा नाही त्यानुसार. याचा घेर खरंच खूप मोठा आहे, हात दिसतोय असा पण जरा जड आहे. त्यामुळे ह्याचं फॅब्रिक हलका आहे, म्हणजे असं घालल्यानंतर पण जास्त हे वाटणार नाही, पण त्यामुळे ह्याची लेंथ पण जास्त आहे आणि जड पण आहे. हा सुद्धा ड्रेस छान आहे, प्लेन मध्ये आहे आणि आपण म्हणू ना शूटसाठी वगैरे एक नंबर ड्रेस आहे. तर आता हा सुद्धा मी वेअर करते आणि त्यानंतर त्याचा शेजारी व्हिडिओ सुद्धा हे करते आणि जर फोटोज क्लिक केले, कारण आता कोणी नाही त्यामुळे म्हटलं तुम्हाला प्रत्येक गोष्ट अशी थोडी हे करायला लागते, म्हणजे खूप मॅनेज करायला लागते त्यानुसार. तर हा सुद्धा वेअर करून दाखवते. तुम्हाला ड्रेस कसा वाटतोय ते सुद्धा सांगा आणि ह्यातली तुम्हाला कोणता ड्रेस आवडला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. या ड्रेसचा लुक तर अनपेक्षित होता, म्हणजे जेवढा विचार केला होता त्याच्यापेक्षा खरंच खूप भारी आला आणि आपण म्हणतो ना एक प्रकारे गाऊन किंवा पार्टीवेअरसाठी खरंच खूप सुंदर ड्रेस आहे आणि मला पर्सनली हा ड्रेस खूप आवडला. तुम्हाला कसं वाटतंय ते सुद्धा कमेंट करून सांगा. याच्या स्लीवसुद्धा खूप छान अट्रॅक्ट होत आहेत आणि याचा घेर पण खूप मोठा आहे. तुम्ही कुठेही केव्हाही असा यूज करू शकता, अगदी शूटसाठी सुद्धा यूज करू शकता आणि याचा गळासुद्धा खूप छान आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर म्हणजे सगळ्यात भारी आणि एक नंबर रिच लुक देणारा आणि तुम्ही मॅटर्निटी शूट म्हणा, प्री वेडिंग म्हणा किंवा कुठलंही शूट म्हणा किंवा कुठलं नाईट पार्टी म्हणा, फंक्शन म्हणा, कशालाही घालू शकता आणि जो सगळ्यांच्या बजेटमध्ये ड्रेस असतो तो म्हणजे हा सगळा ड्रेस, सुंदर ड्रेस जो तुम्ही पार्टीलाच वेअर करणार. आता आमच्या कॅम्पमध्ये छान छान प्रोग्राम स्टार्ट होतील, मग तेव्हा मी हा वेअर करेन. तर गंमत सांगू का, ह्या ड्रेसची ही साडी मीशोवर फक्त 212 रुपयाला का काहीतरी भेटते. मला हा 212च पकडूया, त्याच्या आतच असेल पण बाहेर नाही आणि त्याच्यापासून हा एवढा सुंदर ड्रेस बनवलाय आणि ह्या म्हणजे अस्तर असतंच आणि ह्याचं अस्तर त्यानुसारच, म्हणजे जसा तुम्ही कलर चॉईस कराल त्यानुसार. ह्याच्या स्लीव्ज पण छान आहेत, अशा फुल स्लीव्ज आहेत, याला काय अस्तर वगैरे नाही. मागचा जो गळा आहे तो सिंपल आपला आहे, गोल गळा आणि पुढचा थोडासा पान गळा किंवा यू गळा असा असतो ना, तो पॅटर्न मध्ये आहे. याला पण नॉट्स आहेत आणि खरंच हा ड्रेस खूप सुंदर आहे. आता मी म्हटलं ना, जेव्हा मी प्रॉपर वेअर करेन तेव्हाच तुम्हाला ते समजणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंस्टाग्राम रील्स इथे पण समजलं नाही, कारण उभा मोबाईल असणं आणि आडवा असणं ह्यात थोडासा फरक असतो. उभ्यामध्ये सगळं ऑटोमॅटिक क्लिक होतं. तर याला सुद्धा छान नॉट्स आहेत आणि याला खालून असं छान जॉईंट दिलाय, म्हणजे आपण म्हणतो ना एक प्रकारे झालर, सेम तसा आहे. ह्याचा घेर पण खूप सुंदर आहे. या प्रकारचे ड्रेस तुम्ही मॅटर्निटी शूट, त्यानंतर प्री वेडिंग शूट, अजून कोणतेही शूट असू देत, मॉडेल शूट, कशामध्येही यूज करू शकता. आणि यामध्ये मेशोवर वेगवेगळ्या साड्यांचे कलर आहेत, त्यातला तुम्ही कोणता चॉईस करताय त्यानुसार आहे. आणि ओव्हरऑल या ड्रेसचा लुक खरंच खूप सुंदर आहे. वन पीसला सुद्धा मागं टाकेन, जो आपण बाहेरून विकत घेतो. हा ड्रेस सुद्धा कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला पाहायला भेटतील. जर तुम्ही तिचं इंस्टाग्राम पेज चेक केलं तर त्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत साडीपासून पण. आणि मला खूप कमेंट होत्या की बारशाचा कॉम्बो कुठून आला होता, तर तो तिथूनच आलता. आता तुम्ही साडी पाठवताय का तुम्ही तिला साडी घ्यायला लावताय यावर ते रेट अवलंबून असतात. नाही म्हणायला गेली तर आता काठपदराची साडी 2000ला भेटते, म्हणजे आपण एक पकडूयात आपली एक मीडियम चॉईस, त्यानंतर त्या 2 साड्या म्हणजे तिथं झाले 4000. त्यानंतर त्याची शिलाई वगैरे ह्या गोष्टी वेगळ्याच असतात. मग तसं तुम्हाला कसं, तुम्ही स्वतःहून साडी पाठवताय का समोरून साडी घेऊन तुम्ही तो स्टिच करून घेताय त्यावर रेट असतात. आता हा 212च्या साडीचा ड्रेस सुद्धा किती छान जमलेला आहे आणि किती तो भारी दिसतोय. पण तुम्ही स्वतः सांगा, म्हणजे असं जर फॅब्रिक आपण शोधायला गेलो तर आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा सापडणार नाही. आणि या म्हणजे नाही का, ह्या गोष्टींमधून कुठल्या गोष्टींमधून कशी क्रिएटिव्हिटी करता येईल ते त्या फॅशन डिझायनरलाच माहीत असतं. मग तो कुठलाही असू दे, तीच असं नाही.
तर तुम्हाला हे ड्रेस कसे वाटले ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आवडले असतील तर तुम्ही सुद्धा नक्की हे ड्रेस मागवू शकता किंवा घेऊ शकता. मी लिंक ह्या सगळ्या गोष्टी खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करते. तर असं चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉगच्या थ्रू सुद्धा सांगते, मला हे बर्थडे गिफ्ट खूप आवडलं, छान आवडलं, म्हणजे छान आहे, खरंच छान आहे.